झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय। मातोश्रीवरती शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते दाखल झालेत। तसंच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील मातोश्रीवरती दाखल झाले आहेत। मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिक मोठ्या प्रमाणावरती जमा झाले। तिथे पोलीस सुरक्षा देखील वाढवण्यात आली। पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली। बाळासाहेब ठाकरेंचं मुंबईमधल्या वांद्रे इथल्या कलानगरमधलं निवासस्थान आहे मातोश्री। या ठिकाणी राज ठाकरे देखील मातोश्रीवर दाखल झालेत। तर मातोश्रीच्या बाहेर पोलीस बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली। आसपासच्या परिसरामधले शिवसैनिक देखील या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमा झालेत। बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे। पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। पंकज, काय अधिक माहिती आहे? बाळासाहेबांची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे। अजित, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती गेल्या काही दिवसापासून त्याच्यामध्ये चढ उतार होत होते। आज सुद्धा संध्याकाळनंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये थोडीशी गंभीर झालेली आहे, चिंताजनक आहे। डॉक्टरांचं पथक लीलावतीच्या संपूर्णपणे तिकडे पोहोचलेलं आहे। सोबतच ठाकरे कुटुंबीय तिकडे आहेत आणि शिवसेनेचे सगळे ज्येष्ठ नेते इथे पोहोचलेले आहेत। डॉक्टरांची जी टीम आहे ती त्यांच्यावरती उपचार करत आहे। संध्याकाळपासूनच त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला आहे आणि त्यामुळे त्यांची प्रकृती थोडी आहे ती नाजूक झालेली आहे अजित, आणि डॉक्टरांचे उपचार त्यांच्यावरती सध्या सुरू आहे अजित। पंकज, एकूण मातोश्रीच्या परिसरामध्ये काय वातावरण आहे सध्या? नक्कीच लाखो करोडो शिवसैनिकांचं श्रद्धास्थान बाळासाहेब ठाकरे आहे, त्यामुळे नक्कीच त्यांची तब्येत खालावलेली आहे। कळतात हजारो शिवसैनिक जे आहेत ते मातोश्रीच्या बाहेर जमलेले आहेत। पोलिसांची अतिरिक्त दल जे आहे ते मागवण्यात आलेलं आहे। सर्व आसपासच्या विभागातले जे पोलीस अधिकारी आहेत, पश्चिम उपनगरातले सगळे पोलीस अधिकारी आहेत, एसीपी डीसीपी त्या सगळ्यांचं इकडे रिपोर्टिंग करण्यात आलेलं आहे। सगळे पोलीस दल आसपासच्या उपनगरातून मागवण्यात आलेलं आहे। स्पेशल फोर्स मागवण्यात आलेली आहे आणि पोलीस जी आहे ती यंत्रणा इकडे कडक केलेली आहे, कारण सुरक्षा यंत्रणेवर ताण वाढतोय। जशी लोक इकडे जमा होत आहेत तशी ताण वाढतोय, म्हणून नक्कीच सुरक्षेची उपाययोजना म्हणून पोलिसांनी जे आहे ते आपलं जी सुरक्षा आहे ती कडक केलेली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती गंभीर असल्याचं आपल्याला कळतंय। मुंबईमधून आपल्याला माहिती देत आहेत पंकज दळवी आमचे प्रतिनिधी। पंकज, या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवसेनेच्याकडून काही निवेदन करण्यात आलं आहे का, किंवा शिवसेनेकडून काही अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झाली आहे का? नाही, अजून तर काही प्रतिक्रिया आलेली नाहीये, कारण निश्चितच तब्येत त्यांची नाजूक झालेली आहे। त्यानुसार त्याच्यावरती सुरू आहेत। शिवसेनेचे नेते इकडे जमा झालेले आहेत, ठाकरे कुटुंब आहेत, राज ठाकरे स्वतः आलेले आहेत। त्यामुळे अजूनपर्यंत अधिकृतरित्या असं कोणी अधिकृत काही तब्येतीविषयी सांगितलं नाही, पण डॉक्टरांचे उपचार त्यांच्यावरती सुरू आहे। धन्यवाद पंकज या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।